Naina Shirbhate. In this lecture, we have discussed about the topic that is the abscission and senescence. Firstly, we will see about what is the abscission. Okay, आपल्याला आता या लेक्चरमध्ये फर्स्टली बघायचं आहे abscission काय आहे. Abscission and senescence, these both process are the aging process. ओके, दोन्हीमध्ये काय होतं, जेव्हा झाडाचं पान पिकतं किंवा फ्रूट राईप होतं, ओके, पिकतं फ्रूट, तेव्हा काय होतात, झाडावरून ते पडलं जातं. ओके, किंवा पानझडी महिना सगळ्यांनाच माहिती आहे. डेसिडियस फॉरेस्टमध्ये जेव्हा तो सीझन येतो, पानझडी महिना म्हणतो आपण, तसं डेसिडियस कंडिशन म्हणतात, तर तिथे काय होतात, पानं गळतात एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये. ओके, तर झाडाची पानं कशी खाली पडतात, तर हे पण आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये हा फिनॉमिनन बघायचा आहे ॲब्सिशन अँड सेनेसेन्समध्ये. ओके, ही प्रोसेस अशी सिम्पल नाही आहे. ॲक्च्युली नंबर ऑफ हार्मोन्स, नंबर ऑफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रोसेस ॲब्सिशन अँड सेनेसेन्स. तर ते कुठले कुठले हार्मोनल कंट्रोल आहे ही टोटली, तर ती बघायची आपल्याला की कशी होती ही. ओके, फर्स्ट बघू आपण आता ॲब्सिशन. Abscission, the separation of leaves, flower and fruits from plant after the formation of an abscission zone at the base of their petioles, peduncle and pedicel. Abscission means काय होतं आहे, separation of leaves, flower and fruits. प्लांट पासनं leaves, flowers and fruits काय होतात, सेपरेट होतात आफ्टर द फॉर्मेशन ऑफ abscission zone at the base of कुठे, petiole. petiole म्हणजे काय, लीफची दांडी जी असते, स्टॉक ऑफ लीफ कॉल पिटिओल. तिथे काय होतं, एक झोन फॉर्म होते, दॅट इज द ॲब्सिशन झोन. ती झोन कशी असते आपण बघू नेक्स्ट स्लाईडमध्ये. देन पेड्युंकल. ओके, फ्लावर्समध्ये पेड्युंकल असते. देन पेडिसेल असतं. ओके, स्टॉक ऑफ दी फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. फ्रूट्समध्ये पण फ्रूटची पण दांडी असते. तिथे काय होतात, जस्ट बिलो द लिव्स, जस्ट बिलो द फ्लावर, स्टॉक ऑफ द फ्लावर, तिथे काय होतं, एक झोन फॉर्म होते. अँड ड्यू टू दिस झोन दिस कंप्लीट प्रोसेस ऑकर. ओके, ॲब्सिशन ऑफ फिजिओलॉजिकली डिटरमाइंड प्रोग्राम ऑफ सेल सेपरेशन provides a mechanism whereby every discrete multicellular plant organ such as leaves, flower or fruits become detached from the plant body is called as a controlled manner. आता ॲब्सिशन आणि ॲनिमल्समध्ये पण ही प्रोसेस होते. ॲनिमल्सला आपण एजिंग म्हणतो, एजिंग प्रोसेस. ओके, प्रोग्राम ऑफ सेल डेथ, PCD. ठीक आहे, प्लांटमध्ये पण या प्रोसेसला PCD म्हटलं जाते, प्रोग्राम ऑफ सेल डेथ. काही सेल्स पण काय होतात, या ॲब्सिशन झोनचे काय होतात, डेड होतात, आणि मग ते पॅरेंट प्लांटपासून काय होतं, ते फ्लावर किंवा फ्रुट्स किंवा लिव्स काय होतात, डिटॅच होतात. ओके, Abscission can be initiated in response to environmental events such as diseases or pathogens. डिसीज आणि पॅथोजन्सनी अटॅक केलं एखाद्या पर्टिक्युलर प्लांटवरती, तेव्हाही ॲब्सिशन होऊ शकतं. और इट कॅन बी प्रोग्राम शेडिंग ऑफ ऑर्गन दॅट नो लॉंगर प्रोव्हाइड इसेन्शियल फंक्शन्स टू द प्लांट. एक्झॅम्प्लिफाईड बाय द फ्लावर आफ्टर एडिंग इन पॉलिनेशन. The process requires formation of anatomically distinct structure, that is the abscission zone, which constitute the region where the organs are detached from the plant body. Very little is known about which developmental signal, how cell-cell interaction inform periodically AZ cells of diffraction. AZ means abscission zone. ती कशी असते आपण बघू. बघा, abscission zone between pedicel and stem. हे बघा, एक स्टेम आहे आणि इथून लीफ निघालेलं आहे. ओके, लीफचं स्टॉक स्टेमपासून अटॅच राहतं. इन बिटवीन दॅट पेडिसेल अँड स्टेम काय राहते, एक झोन फॉर्म केल्या जाते, एक डार्क झोन फॉर्म होते, जिचे टिश्यू खूप जवळजवळ एकावर एक आदळल्यासारखे वाटतात. ओके, एखाद्या आपल्याला कशाच्या लेयर्स बनवायचे आहेत. ओके, लेयर्स हे करायचे आहेत. स्पंजी ब्रेड जो आहे तो दाबल्यावरती काय होईल, त्याचे जे स्पंज आहे तर त्याच्यामध्ये ती पोकळी कमी होऊन जाईल, किंवा फुगवलेला बलून जो आहे त्यात ती हवा काढल्यावर जसं होतं तसं हे सेल्स जे आहेत ते काय होतात, एकावर एक प्रेस होतात आणि ते प्रेस झाल्यावरती काय होतं, एक लेयर फॉर्म होते. दॅट झोन इज नोन ॲज द ॲब्सिशन झोन. आणि काय होतं मग,
इकडला जो वॉटर सप्लाय किंवा बाकी जे फूड न्यूट्रिशन सप्लाय आहे टोटली कमी प्रमाणात जातं तिकडे, किंवा मग टोटली काही यांनी स्टॉप होऊन जातं वेळाने. स्टॉप झाल्यानंतर लीफमधले जे सेल्स आहेत, क्लोरोफिल आहेत, ते काय होतं डिग्रेड व्हायला सुरुवात होऊन जातं. ओके, ते डिग्रेड झाल्यावरतीच काय होतं, ते लीफ त्या प्लांटपासून काय होतं डिटॅच होतं, खाली पडतं, किंवा फ्रूट किंवा फ्लावर. ओके, फ्लावर ही त्याची लाईफ सायकल, आता काही फ्लावर फक्त एकच दिवस राहतात, जसं हिबिस्कसचा फ्लावर पाहिलं आपण, हिबिस्कस जास्वंद. ओके, तर ते काय एक 1 डे त्याची लाईफ सायकल राहते फ्लावरची. सकाळी उगवलं की संध्याकाळी ते काय होतं पूर्ण मिटतं. ओके, त्याची लाईफ संपून जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ते काय होतं झाडाच्या खाली पडतं. तर तिथे काय होतं, ही ॲब्सेशन झोन फॉर्म होते. Then structural mechanism in deciduous trees and abscission zone also called a separation zone. Abscission zone लाच काय म्हणतात, separation zone is formed at the base of the petiole. It is composed of a top layer which has cells with weak walls and a bottom layer which expand in the autumn, breaking the weak walls of the cells in the top layer. This allows the leaf to be shed. Okay, abscission zone काय आहे, that is a separation zone. It is formed at the base of petiole. It's composed of top layer which has the cells with weak walls and bottom layer which expand in the autumn, breaking the weak walls of the cells in the top layer. This allows the leaf to be the shade. Lack of chlorophyll astragal. पहिलेच म्हटलं होतं की जी सेल सेनेसन्स होतं एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनचं, तर तिथे काय होतं क्लोरोफिल डिग्रेड व्हायला सुरुवात होऊन जाते. Okay, the reduction of chlorophyll production in leaves due to the decreased sunlight in fall explains why some leaves turn yellow. However, yellow color can attract aphids, so some trees turn the leaves red instead by injecting a bright pigment. A loss of chlorophyll may also contribute to be the abscission process. abscission process मधलंच एक मेन हे आहे की तिथलं क्लोरोफिल जे होतं ते काय होतं लॉस होतं. ओके, लॅक ऑफ क्लोरोफिल डिग्रेड होतं ॲक्च्युली. ॲब्सिशन ऑफ द हायपॅन्थियम ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ नेक्टॅरियन फ्रूट. नेक्टॅरियन फ्रूट इथे डेव्हलप होतं, तर ते फ्रूट तिथे फॉर्म झाल्यानंतर काय होतं, तिथे ॲब्सिशन झोन फॉर्म होते आणि डिग्रेड होतं फ्रूट. ओके, द प्रोसेस ऑफ leaf loss is called abscission and is controlled by the hormones. पहिले सांगितलं होतं ही टोटल प्रोसिजर काय आहे, नंबर ऑफ हार्मोन्स इथे काय होतात इन्व्हॉल्व होतात. The abscission zone is located at the base of petiole in a region of undifferentiated small parenchyma cells. Their wall contain no lignin and vascular cells in abscission zone are also called as the reducing size. आपण बघितलंच होतं हे. The process of abscission is initiated and proceed as follows. The parenchyma cells start dividing rapidly. तिथले parenchyma cells जे आहेत ते काय होतात रॅपिडली डिवाइड होतात. They secrete a layer of suberin in walls nearest the stem. स्टेमच्या जवळ जे सेल्स आहेत आपल्याला एक डार्क रिजन दिसला, तिथे काय होतं सुबेरिन सिक्रेशन स्टार्ट होतं. मिडल लॅमिला ऑफ द सेल वॉल अँड सेल्स ऑफ द ॲब्सिशन झोन डिझॉल्व. मिडल लॅमिला जी असते सेलची आणि सेल वॉल काय होतं डिझॉल्व व्हायला सुरुवात होऊन जाते ड्यू टू द एन्झायमॅटिक सिक्रेशन और एन्झायमॅटिक डिग्रेडेशन. देन लीफ ॲप्सिसेस आणि लीफ काय होतं तिथलं ॲप्साइज होतं म्हणजे खाली पडतं. Abscission zone is the layer of weak thin-walled cells that form across the base of the plant part where the break eventually occurs. A corky layer containing suberin from beneath the abscission zone to protect the plant. प्लांटला होल प्लांटला ते लीफ तिथे काय होतं डिग्रेड होऊन जातं, पण लीफ डिटॅच झाल्यानंतर बाकी प्लांट बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे एक कॉर्की लेअर फॉर्म होते, दॅट ती लेअर बनलेली राहते सुबेरिननी. ओके, ॲक्च्युली ती ॲब्सिशन झोनच ती काय डार्क झोन असते. ओके, सॉरी. दी प्रोसेस ऑकर्स ॲट प्रिसाइज साइट्स अँड इन्व्हॉल्व्स coordinated cell wall breakdown associated with cell separation in an increase in the activity of several enzymatic including 1,4-glucanase, cellulase, EC and polygalactonase. Okay,
देन रोल ऑफ फायटोहार्मोन्स इन ॲब्सेशन. डिफरंट फायटोहार्मोन्सचा पण रोल आहे ॲब्सेशनमध्ये. कॉजेस द ॲब्सेशन ऑफ लिव्स अँड फ्रूट्स बाय द ॲब्सिसिक ॲसिड, ABA म्हणतात, वॉज फाउंड टू बी इंड्युसिंग फॅक्टर अँड वॉज नेम अकॉर्डिंगली. लॅटर इन टर्न आउट द फॉर्मेशन ऑफ ॲब्सेशन लिव्ह. ॲब्सिसिक ॲसिड जे आहे दॅट इज द इंड्युसिंग फॅक्टर. हे काय आहे, हार्मोन्स आहेत, फायटो हार्मोन्स म्हणतात त्याला. आणि जेव्हा ॲब्सिसिक ॲसिड त्या झोनमध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होते तेव्हाच फर्दर प्रोसिजर्स होतात. क्लोरोफिल डिग्रेड व्हायला सुरुवात होते, सुबेरिन फॉर्मेशन. ओके. अकॉर्डिंगली फॉर लिव्ज अँड फ्रूट्स इंड्यूस प्रायमरीली बाय द इथिलीन. आणि फ्रूट्स आणि लिव्जमध्ये जे आहेत प्रायमरीली काय प्रोड्यूस होतं, इथिलीन प्रोड्यूस होतं. ओके. त्यानंतर इथिलीन आणि ऑक्सिन. प्रोग्रेसिव्ह लीफ सेनेसन्स, लीफ ॲट फुल्ली एक्सपांडेड स्टेज तुम्हाला दिसत आहे. फुल्ली एक्सपांड लीफ आहे, कॅरेक्टराइज बाय हाय ऑक्सिजन लेवल्स इन इक्विलिब्रियम विथ इथिलीन प्रोडक्शन. इथे हाय ऑक्सिजन लेवलही असते आणि इथिलीन प्रोडक्शनही भरपूर असतं. देन ऑक्सिजन इनिशिएशन ऑफ लीफ सेनेसन्स, इथे स्टार्ट व्हायला लागलं लीफ सेनेसन्स. ऑक्सिजन कंटेंट डिक्रीज, इथलं ऑक्सिजन जे आहे ते डिक्रीज व्हायला लागलं आणि इथिलीन प्रोडक्शन इन्क्रीजेस. इथिलीन प्रोडक्शन काय झालं, इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली. देन लीफ सेल्स इन द ॲब्सेशन झोन बिकम सेन्सिटिव्ह टू इथिलीन ॲक्शन अँड लीफ ॲब्सेशन ऑकर. लास्टली सी जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा, लीफ काय झालं, फॉल झालं, डिटॅच झालं फ्रॉम द पॅरेंटल प्लांट. इथे पण तीच प्रोसेस जी आहे, ऑक्सिजन आहे इथे. देन फॉर्मेशन ऑफ इथिलीन बिगॅन. Then after shedding the phase, separating the layer digested and allowing of leaves occur. Okay. Role of abscisic acid in abscission. Abscisic acid also promote the abscission leaves and fruits. In contrast to auxin, which inhibit abscission, it is the fact this action that gives rise to the name abscisic acid. The dropping leaves in the autumn is a vital response to the onset of winter when groundwater is frozen and thus cannot be support transpiration. Snow load would threaten to break the branches and still in leaf. Okay. हे काय होते, in contrast to auxin it inhibits the which inhibits abscission. ॲब्सिसिक ॲसिडचा काय आहे इथे खूप मोठा रोल आहे फॉर द प्रोसिजर ऑफ ॲब्सिशन. आता सोबतच जिबर्लिक ॲसिड अँड सायटोकायनिन इन ॲब्सिशन काय होतं ते बघू. बोथ जिबर्लिक ॲसिड अँड सायटोकायनिन विल इन्फ्लुएन्स द ॲब्सिशन ऑल्दो दे आर थॉट टू बी द less important that the other hormones cytokinins can delay abscission probably by indirectly delay senescence. Gibberellic acid will accelerate the abscission. हे जे आहे सायटोकायनिन चा रोल काय आहे, फॉर्मेशन ऑफ और डिव्हिजन ऑफ सेल्स. ओके. जेव्हा ग्रोथ एक्सपांडेड स्टेजला असते, खूप जास्त ग्रोथ होत असते प्लांटमध्ये, तेव्हा तिथे काय होतं, सायटोकायनिन फॉर्म होतं आणि नंबर ऑफ सेल ॲड होऊन काय होतात, प्लांट ऑर्गन्स तयार होतात. ओके. पण जेव्हा ते ऑर्गन डिटॅच होतात वन बाय वन प्लांटपासून, तेव्हा काय होतं, ॲब्सिशनच्या सिग्नलमुळे काय होतं, ॲब्सिसिक ॲसिड फॉर्मेशन सुरू होतं प्लांटमध्ये आणि सायटोकायनिन डिग्रेडेशन स्टार्ट होतं. ओके. आता बघायची आपल्याला प्रोसिजर सेनेसन्स. सेनेसन्स काय, आता ॲब्सिशन बघितलं तर सेनेसन्स काय आहे. सेनेसन्स इट लाईफ कंप्राइजेस ऑफ फॉलोइंग सिक्वेन्शियल इव्हेंट: जर्मिनेशन, बर्थ, ज्युवेनाइल स्टेट, मॅच्युरेशन अँड ओल्ड एज अँड डेथ. कंप्लीट लाईफ सायकल जर पाहिली प्लांट्स अँड ॲनिमल्सची तर काय असतं, वेगवेगळ्या फेजेस असतात. जसं जर्मिनेशन, प्लांटमध्ये जर्मिनेशन ऑफ सीड्स, ॲनिमल्समध्ये बर्थ होतं, ज्युवेनाइल स्टेज असते, म्हणजे एक लाईफ स्पॅन असतो त्याचा एक पर्टिक्युलर, की सीड टू सीडलिंग, सॅपलिंग. ओके. त्याचं काय होतं, रोपटं तयार होतं सीडपासून, दॅट इज द ज्युवेनाइल स्टेट. देन मॅच्युरेशन स्टेट, रोपट्यापासून मग लेंथ वाढायला लागते त्या प्लांटची आणि मॅक्झिमम व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होतं, व्हेजिटेटिव्ह आणि रिपेरेटिव्ह ग्रोथ होते. अँड देन आफ्टर द ओल्ड एज अँड डेथ. ॲनिमलमध्ये सेम फिनॉमिनन लागू आहे. देन ओल्ड एज कॉल्ड द सेनेसन्स इन प्लांट. जेव्हा झाड काय होतं, खूप जास्त एजचं होतं, तेव्हा काय होतं, ते कंप्लीट प्लांट डिस्ट्रॉय होतं किंवा पर्टिक्युलर प्लांट ऑर्गन्स काय होतात, त्याचे डेथ होत जातात प्लांट पार्ट्स. ओके. सेनेसन्स इज द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ डिटेरियोरेशन विथ एज. दिस स्टेज लीड्स टू कंप्लीट लॉस ऑफ ऑर्गनायझेशन अँड फंक्शन अँड फायनली कंप्लीट द इनिबिशन ऑफ ॲक्टिव्हिटी. डेथ. द सेनेसन्स इज
penultimate phase of life, but death is not a part of senescence. Many stem don't undergo the process and are considered as a potentially immortal. बघू आता ओल्ड एज कॉल्ड द सेनेसन्स इन प्लांट. तिकडे आपण काय पाहिलं ॲब्सिशन फिनॉमिनॉनमध्ये जेव्हा पर्टिक्युलर प्लांट ऑर्गन मॅच्युरेशनच्या स्टेटमध्ये जातं, जसं फ्रूट राईप होतं, ओके, तेव्हा काय होतं ते झाडावरून खाली पडतं. लीफ जे आहेत, लीफ पण झाडाचं पिकतं, ओके, राईप होतं लीफ पण, तर ते पण झाडावरून खाली पडतं. फ्लावर आहे, ओके, पण कम्प्लीट प्लांट बॉडी तिथे डेथ होत नाही आहे. पण इथे काय होते ओल्ड एज, ते प्लांट कम्प्लिटली ओल्ड झाल्यावरती जे डेथ होते प्लांटची, ओव्हरऑल डेथ जी आहे किंवा प्रोग्रेसिव्ह डेथ होते, दॅट डेथ ड्यू टू द एज इज कॉल्ड एज द सेनेसन्स. टाईप्स ऑफ सेनेसन्स याच्यामध्ये टाईप्स आहेत. टॉप सेनेसन्स आहे, डेसिडियस सेनेसन्स आहे, ओव्हरऑल सेनेसन्स आहे आणि प्रोग्रेसिव्ह सेनेसन्स आहे. टॉप सेनेसन्स ऑकर्स इन एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट, कॉमन इन पेरेनियल्स. पेरेनियल प्लांट जे असतात ते नंबर ऑफ इयर्स जगतात, जसं शेवंती, क्रायसॅन्थेमम. याच्यामध्ये काय होतं आहे की शेवंतीचा अबाव ग्राउंड पार्ट जो आहेत ते काय होतात, डेथ ग्रासेस आहेत नंबर ऑफ, अबाव ग्राउंड पार्ट पूर्ण डिस्ट्रॉय होतात आणि खाली मुळं त्यांचे तसेच राहतात. पुढल्या वर्षी नेक्स्ट सीझन आला की फेवरेबल कंडिशन मिळाली की त्या मुळांमधून पुन्हा ते प्लांट्स काय येतात, बाहेर येतात. Okay, that process is known as the top senescence. Deciduous senescence occurs in the deciduous plant, only occur in leaves. झाडाची पानं गळणं पानझडी महिन्यामध्ये, that is the deciduous senescence. Then overall senescence seen in annual plants. Senescence occur orderly in flower, fruit, leaves and roots. Overall senescence जसं झेंडू आहे, काय आहे, ॲन्युअल प्लांट आहे, ओके, झेंडू, गहू, जवार. तर काय होतात, वन बाय वन याचे काय होतात, फ्लावर डिस्ट्रॉय होतात, सेनेसाईज होतात, वाळायला लागतात, नंतर फ्रूट्स वाळायला लागतात, नंतर लिव्स त्याचे, नंतर रूट्स, कम्प्लीट प्लांट काय होतं ते डिस्ट्रॉय होतं. प्रोग्रेसिव्ह सेनेसाईज इट इज द कॉमन इन ॲन्युअल प्लांट, फर्स्ट सीन द ओल्ड लिव्स अँड देन द न्यू लिव्स. पहिले काय होतात, ओल्ड लिव्स जे आहेत त्या डेथ होते आणि नंतर न्यू लिव्स जे आहेत त्या डिग्रेडेशन प्रोसेसमध्ये होऊन जातात. बघा इथे दिलेले आहेत, जे येलो कलर आहे, होल प्लांट सेनेसन्स, पूर्ण प्लांट बॉडीमध्ये सेनेसन्स होत असेल, डिस्ट्रॉय होत असेल, डिग्रेडेशन होत असेल, क्लोरोफिल्स वगैरे, दॅट इज द होल प्लांट सेनेसन्स. टॉप सेनेसन्स अबाव ग्राउंड पार्ट काय झाला याच्यामध्ये, सेनेसाईज झाला, म्हणजे क्लोरोफिल डिग्रेडेशन वगैरे टोटल डेट झालेला आहे आणि जो अंडरग्राउंड पार्ट आहे, रूट्स आहेत तसेच्या तसेच आहेत. डेसिडियस सेनेसन्स इथे मध्ये काय झालं, फक्त लिव्ज काय झाले, झाडाचे सेनेसाईज झाले, म्हणजे पडले, बाकी सगळं पूर्ण पार्ट कसा आहे, प्लांट बॉडी तशीच्या तशीच आहे. प्रोग्रेसिव्ह सेनेसन्स मीन्स ओल्डर लिव्ज काय होतात, पहिले पडतात, त्यानंतर त्याच्यावरचे असे करून एक प्रोग्रेसिव्हली ती प्रोसिजर होत जाते, दॅट इज द प्रोग्रेसिव्ह सेनेसन्स. ओके, आणि रिटार्डेशन ऑफ सेनेसन्स आपण कसं थांबवू शकतो सेनेसन्स, इट मीन्स दॅट डिले द डिग्रेडेशन ऑफ प्लांट, ऑल्सो इन्क्रीज द लाईफ ऑफ प्लांट अँड गेटिंग मोर अँड मोर इल्ड, delay the senescence of many plant parts, that is the flower, leaves and fruits. The retardation of senescence with the help of many factors studied many people, these are as follows. रिटार्डेशन सेनेसन्स काय करू शकते, एक तर हार्मोनल ट्रीटमेंट देऊ शकतात त्या प्लांटला, किंवा तुम्ही बघा शेतकऱ्याला, तर तुरी सपोज शेतामध्ये आहे तर ते काय करतात, अबाव ग्राउंड पार्ट त्याचा कापून टाकतात आणि पुन्हा काय येतात, ते रूट्स जे खाली असतात, तसं तर ते कम्प्लीट प्लांट बॉडी डिस्ट्रॉय होऊ शकते, पण ते डिस्ट्रॉय व्हायच्या अगोदर जर अबाव ग्राउंड पार्ट शेतकऱ्यांनी कापून टाकला तर काय होतं, पुन्हा त्याला नवीन काय येतात, ब्रांचेस डेव्हलप होतात आणि पुन्हा त्याला शेंगा येतात त्या झाडाला. ओके, दॅट इज द अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ती रिटार्ड पण करू शकतो प्रोसिजर. देन सेनेसन्स अँड ॲब्सिशनमध्ये काय डिफरन्स आहे. सेनेसन्स द फेज ऑफ द प्लांट लाईफ सायकल बिटवीन फुल मॅच्युरिटी अँड डेथ ऑफ द प्लांट ऑर प्लांट पार्ट्स. फुल मॅच्युरिटी झाल्यानंतर पर्टिक्युलर प्लांट पार्ट किंवा कंप्लीट प्लांट काय होतात, ते डेड होतं. ओके, अँड ॲब्सिशन द प्रोसेस बाय विच द प्लांट पार्ट्स आर शेड, triggered by many factors including seasonal changes in environmental condition. कधी कधी सीजनल चेंजेसमुळे झाडाचे पानं पडतात किंवा एन्व्हायरमेंटल